हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. मागील तासाप्रमाणेच आपण या तासातसुद्धा किंमत सिद्धांत या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत. काही बहुपर्यायी प्रश्नांचा महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलं की बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करत असताना प्रश्न नीट समजावून घेतला पाहिजे. प्रश्न शेवटपर्यंत वाचला पाहिजे. आपल्याला उत्तर येत आहे, उत्तर माहीत आहे, म्हणून त्या ठिकाणी अर्धवट प्रश्न वाचून काळजीपूर्वक न वाचता डायरेक्ट उत्तर देण्याचा जर प्रयत्न केला, गडबड केली, सर्व पर्याय नीट समजावून घेतले नाही, प्रश्न पूर्ण नीट समजावून घेतला नाही, तर आपल्या गडबडीमुळे, आपल्या घाई गडबडीमुळे त्या ठिकाणी प्रश्न सोपा असताना थोडा जर फिरून विचारला असेल, त्याचं उत्तर आपल्याला माहीत असताना सुद्धा त्याचं आपण त्या ठिकाणी अयोग्य उत्तर निवडू शकतो. म्हणून कधीच बहुपर्यायी प्रश्न सोडवताना त्या ठिकाणी दुर्लक्ष न करता, प्रश्न अर्धवट न वाचता, संपूर्ण पर्याय अर्धवट न पाहता त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करू नये. तर पहिला प्रश्न घेऊया. रिकामी जागा हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य नाही. पहा, प्रश्न कसा फिरून दिलाय. रिकामी जागा हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य नाही. कारण आपण तिथं हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे असं आपल्याला त्या ठिकाणी वाचण्याची सवय असते. घाई गडबडीमध्ये आपण त्या पद्धतीने वाचतो. परंतु या ठिकाणी शेवटचा शब्द नाही असा दिलाय प्रश्नात. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य नसलेला पर्याय आपला योग्य पर्याय असेल. म्हणून प्रश्न नीट ऐका, उत्तर नीट शोधा. सर्व पर्याय वाचल्यानंतर उत्तर योग्य कोणतं आहे ते ठरवा. रिकामी जागा हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य नाही. असंख्य ग्राहक असतात. आता पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे हे वैशिष्ट्य आहे की नाही? असंख्य ग्राहक असतात. तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक असतात, म्हणून हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला विचारलंय की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य नसलेला योग्य पर्याय ब आहे, वस्तू एकजिनसी असतात. तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचं हे पण वैशिष्ट्य आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वस्तू ह्या एकजिनसी असतात. म्हणून ब पर्याय सुद्धा अयोग्य आहे. क पर्याय मुक्त प्रवेश. तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचं हे वैशिष्ट्य सुद्धा आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश असतो. म्हणून असंख्य ग्राहक असतात, ब एकजिनसी वस्तू असतात, क मुक्त प्रवेश असतो. हे तिन्ही वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे आहेत. म्हणून ब क हे आपले योग्य पर्याय नाहीत. तर ड पर्याय एकच विक्रेता असतो. तर एकच विक्रेता असतो हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचं वैशिष्ट्य नाही. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक असतात, त्याचप्रमाणे असंख्य विक्रेते देखील असतात. म्हणून एकच विक्रेता असतो. ड पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया.
रिकामी जागा हे मक्तेदारीच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य नाही. पहा, प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. रिकामी जागा हे मक्तेदारीच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य नाही. म्हणजे जे मक्तेदारी बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहेत ते योग्य पर्याय नाहीत. कारण आपल्याला मक्तेदारीच्या बाजारपेठेचं वैशिष्ट्य नसलेला पर्याय योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे. कारण प्रश्न तशा स्वरूपाचा दिलेला आहे. तर मक्तेदारीच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य नसलेला कोणता पर्याय आहे ते शोधायचं आहे. एकच विक्रेता असतो. हे मक्तेदारीच्या बाजारपेठेचं वैशिष्ट्य आहे म्हणून पर्याय चुकीचा. पर्याय किंमत भेद करणे शक्य. तर मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये किंमत भेद करता येते म्हणून किंमत भेद करणे हे सुद्धा मक्तेदारीच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मुक्त प्रवेश नसतो. तर मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश नसतो कारण प्रवेश नाकारला जातो. कारण जर मुक्त प्रवेश दिला, दुसऱ्या एखाद्या उत्पादकानं प्रवेश केला तर मक्तेदारी नष्ट होते. म्हणून मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश नसतो. म्हणून ब आणि क हे तीनही पर्याय हे मक्तेदारीच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहेत. म्हणून हे तीनही पर्याय हे अयोग्य पर्याय आहेत. मग योग्य पर्याय कोणता आहे? तर एकच ग्राहक असतो. एकच ग्राहक असतो हे मक्तेदारीच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य नाही. म्हणून योग्य पर्याय आहे एकच ग्राहक असतो. कारण मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो. पण एकच ग्राहक असतो असं नाही, तर असंख्य ग्राहक असतात. त्यामुळे त्या ठिकाणी मक्तेदारीच्या रिकामी जागा हे मक्तेदारीच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य नाही. तर यामध्ये पर्याय एकच ग्राहक असतो हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा हे अपूर्ण स्पर्धा किंवा एकाधिकारयुक्त स्पर्धा बाजारपेठेचे वैशिष्ट्य नाही. पुन्हा एकदा प्रश्न आहे का? रिकामी जागा हे अपूर्ण स्पर्धा किंवा एकाधिकारयुक्त स्पर्धा बाजारपेठेचे वैशिष्ट्य नाही. अपूर्ण स्पर्धा किंवा एकाधिकारयुक्त स्पर्धा या बाजारपेठेचं वैशिष्ट्य नसलेलं वैशिष्ट्य आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडावयाचे आहे. वस्तू भिन्नता असते. तर अपूर्ण स्पर्धा किंवा एकाधिकारयुक्त बाजारपेठेचे हे वैशिष्ट्य आहे. कारण या बाजारपेठेमध्ये प्रत्येक उत्पादकाची वस्तू ही विभिन्न असते, ती एकसारखी नसते. म्हणजेच अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये वस्तू भिन्नता असते. म्हणून पर्याय हा अयोग्य पर्याय आहे. पर्याय जाहिरात खर्च असतो. हे सुद्धा अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेचं वैशिष्ट्य आहे. कारण अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये प्रत्येक उत्पादकाची वस्तू ही विभिन्न असते आणि ती वस्तू कशी विभिन्न आहे हे सांगण्यासाठी जाहिरात खर्च असतो. म्हणून पर्याय सुद्धा या ठिकाणी अयोग्य पर्याय. पर्याय मुक्त प्रवेश असतो. तर अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो. कोणताही उत्पादक त्याच्या मर्जीप्रमाणे उत्पादन सुरू करू शकतो. त्यामुळे क हे या प्रश्नाची योग्य उत्तरे नाहीत. तर पर्याय आहे जाहिरात खर्च नसतो. तर अपूर्ण स्पर्धा किंवा एकाधिकारयुक्त बाजारपेठेमध्ये जाहिरात खर्च असतो आणि या ठिकाणी चौथ्या पर्यायात दिलेला आहे जाहिरात खर्च नसतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जाहिरात खर्च नसतो. कारण
या बाजारपेठेमध्ये जाहिरात खर्च असतो, म्हणून जाहिरात खर्च नसतो ही अपूर्ण स्पर्धा या एक किंवा एकाधिकारयुक्त स्पर्धा बाजारपेठेचे वैशिष्ट्य नाही, तर तो योग्य पर्याय आहे ड. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा हे भूमीचे वैशिष्ट्य नाही. रिकामी जागा हे भूमीचे वैशिष्ट्य नाही. पर्याय अ, भूमी ही नैसर्गिक देणगी आहे. पर्याय ब, भूमी ही अविनाशी आहे. पर्याय क, भूमीमध्ये गुण भिन्नता असते. पर्याय ड, भूमीमध्ये गुण भिन्नता नसते. पुन्हा एकदा प्रश्न आपण वाचूया. रिकामी जागा हे भूमीचे वैशिष्ट्य नाही. म्हणजे खाली काही भूमीची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, त्यापैकी एखादं वैशिष्ट्य भूमीचं नसलेलं आहे आणि ते आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचं आहे. तर पहा, भूमीचं वैशिष्ट्य नसलेला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. अ पर्याय आहे भूमी ही नैसर्गिक देणगी आहे. बरोबर आहे. भूमी ही मानवाला निसर्गाने विनामूल्य दिलेली देणगी आहे, म्हणून भूमी ही नैसर्गिक देणगी आहे हे भूमीचं वैशिष्ट्य आहे, म्हणून तो योग्य पर्याय नाही. ब आहे भूमी ही अविनाशी आहे. तर भूमीचं वैशिष्ट्य आहे की भूमी ही अविनाशी आहे. हजारो वर्षापासून या भूमीचा आपण वापर करतो, परंतु ती भूमी नाश पावलेली नाही. म्हणजेच भूमी हा घटक अविनाशी आहे, म्हणजेच भूमी हा अविनाशी आहे हे सुद्धा भूमीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर क पर्याय, भूमीमध्ये गुण भिन्नता असते. तर बरोबर आहे, भूमीमध्ये गुण भिन्नता असते. म्हणजेच सुपीक जमीन, मध्यम सुपीक जमीन आणि कमी सुपीक जमीन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमी असतात. म्हणजेच भूमीमध्ये त्या ठिकाणी गुण भिन्नता असते. काही भूमी अधिक उत्पादन देणारी असते, काही भूमी मध्यम उत्पादन देणारी असते आणि काही भूमी त्या ठिकाणी उत्पादन देणारी नसते. म्हणून त्या ठिकाणी भूमीमध्ये गुण भिन्नता असते. हे सुद्धा एक भूमीचंच वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याला ओळखायचं आहे भूमीचं वैशिष्ट्य नसलेलं. तर ड पर्याय आहे भूमीमध्ये गुण भिन्नता नसते. तर विद्यार्थी मित्र हो, भूमीमध्ये गुण भिन्नता नसते हे भूमीचं वैशिष्ट्य नाही. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय, योग्य उत्तर आहे ड, भूमीमध्ये गुण भिन्नता नसते. ओके. तर विद्यार्थी मित्र हो, आता पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणते श्रमाचे वैशिष्ट्य नाही? आपण श्रमाची वैशिष्ट्य पाहिली. उत्पादनाचे घटक पाहत असताना, श्रम या घटकाचा अभ्यास करीत असताना आपण श्रमाची वैशिष्ट्य पाहिली. परंतु या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे, खालीलपैकी कोणते श्रमाचे वैशिष्ट्य नाही? तर खालील 4 पर्यायापैकी जे पर्याय श्रमाचं वैशिष्ट्य नाही, तो पर्याय आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडावयाचा आहे. तर अपर्याय आहे श्रम हा सक्रिय घटक आहे. तर हे श्रमाचं वैशिष्ट्य आहे. श्रम हा सक्रिय घटक आहे, कारण श्रम घेतले तरच त्या ठिकाणी उत्पादन होते. म्हणून श्रम हा सक्रिय घटक आहे, हे श्रमाचं वैशिष्ट्य आहे. ब, श्रम हे अंगभूत असतात. बरोबर आहे. श्रम हे श्रमिकाच्या अंगात असतात, म्हणून श्रम हे अंगभूत असतात, हे सुद्धा श्रमाचं वैशिष्ट्य आहे. क, श्रमाचा साठा करता येत नाही. तर श्रमाचं हे वैशिष्ट्य आहे की श्रम त्या ठिकाणी वेळच्या वेळी करावे लागतात. जर समजा तुम्ही आज श्रम केले नाही आणि ते साठवून ठेवतो म्हटलं तर साठवता येत नाहीत, म्हणजेच श्रमाचा साठा करता येत नाही. म्हणून अ, ब आणि क
हे श्रमाचे वैशिष्ट्य आहेत, म्हणून हे योग्य पर्याय नाहीत. आणि ड आहे श्रमाचा साठा करता येतो, तर श्रमाचा साठा करता येत नाही, म्हणून योग्य पर्याय आहे ड, श्रमाचा साठा करता येतो. हे त्या ठिकाणी श्रमाचे वैशिष्ट्य नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्रमाचा साठा करता येत नाही, ड. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.